मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 2025-26 या आर्थिक वर्षात मोठा निधी मंजूर. नेमका किती मंजूर झाला, किती निधी मंजूर झाला, कोणत्या विभागामार्फत वाटप होणार, कोणत्या महिलांना लाभ मिळणार, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, हा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागामार्फत जारी करण्यात आला आहे. दिनांक 18 फेब्रुवारी 2026 अर्थातच आजच आर्थिक वर्ष 2025-26 या योजनेसाठी 19,960 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी सहाय्यक अनुदान या लेख शीर्षकाखाली वितरित केला जाणार आहे. जी आर नुसार पात्र महिलांना जानेवारी 2026 महिन्याचा आर्थिक लाभ निधी वितरित होणार आहे. लाडक्या बहिणींना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे. अंदाजे 18.40 कोटी इतका निधी प्रशासकीय विभागामार्फत वितरित केला जाईल. निधी थेट लाभार्थ्यांच्या महिलांच्या खात्यात जमा होईल. आधार सेविंग प्रमाणे सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की हा निधी केवळ मात्र महिलांसाठीच वापरला जाणार आहे. यामध्ये ₹1,000ची शक्यता आहे. जी आर मध्ये एक महत्वाचा मुद्दा नमूद केला आहे. ज्या महिला खालील योजनेचा लाभ घेत असतील: संजय गांधी निराधार योजना, सर्व बाल सेवा राज्य निवृत्ती योजना, या योजनेची दुहेरी लाभ मिळणार नाही. महिला व बाल विकास विभागाने याबाबत विशेष दक्षता घ्यावी असे आदेश सामाजिक विभागाने दिलेला आहे. सरकारने चे निर्देश काय आहेत? निधी खर्च करताना महाराष्ट्र आर्थिक नियमाचे पालन करणे अत्यावश्यक आहे. वित्त विभागाच्या 9/4/2025 या परिपत्रकानुसार कारवाई करावी. खर्चाचा तपशील दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत सादर करणे बंधनकारक आहे. याचा अर्थ निधी वितरित पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने होणार आहे. हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. लाभार्थ्यांना एक महत्वाची सूचना आहे. लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळेल. निधी थेट बँक खात्यात जमा होईल. ज्या लाडक्या बहिणींनी कसलीही काळजी करू नका. आपल्याला 4 ते 5 दिवसामध्ये लाभ मिळून जाईल. विभागाकडून पडताळणी केली जाईल. चुकीची माहिती दिल्यास लाभ बंद होऊ शकतो. मित्रांनो, 2025-26 साठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा निधी अधिकृतपणे मंजूर झाला आहे. लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुमचे बँक आधार सेटिंग आहे का ते तपासा. आधार लिंक आणि कागदपत्रे तपासून घ्या. तुम्हाला थोड्या दिवसामध्ये टिक कॉर्नर आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशा सरकारी योजना अपडेटसाठी चॅनल सोबत जोडले राहा. धन्यवाद मित्रांनो.